नमस्कार शेतकरी बांधवांनो. नेचर केअर फर्टिलायझर्स प्रस्तुत शेतकरी संवाद या फेसबुक आणि यूट्यूब मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. नेचर केअर फर्टिलायझर्सनं शाश्वत लोकशिक्षणासाठी या सोशल मीडिया 8 मार्च जागतिक महिला दिन. नेचर केअर फर्टिलायझर्सच्या वतीनं सर्व महिलांना मानाचा मुजरा. महिला म्हणजे आपल्या आईपासून आपल्या मुलीपर्यंत आणि समाजामधली प्रत्येक स्त्री ही आपल्या समाजाचं, आपल्या देशाचं एक वैभव आणि मानाचं स्थान निर्माण करणारी आणि आपल्या समाजामध्ये प्रखर भूमिका मांडणारी आणि आपला समाज चालवणारी ही हा समाजाचा कणा मानला जातो. एखादी स्त्री, कुठलीही स्त्री असेल तर ती समाज बांधून ठेवते, आपलं घर बांधून ठेवते आणि त्या अनुषंगानं समाजाला, घराला आणि पर्यायानं देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी या स्त्रीची फार महत्वाची भूमिका आपण सर्वजण बघत आहोत. शेती क्षेत्रामध्ये देखील विविध स्त्रियांनी आज मोठ्या प्रमाणात आपलं योगदान दिलेलं आहे. सेंद्रिय शेती असेल, काळानुरूप बदलणारी इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, इंटिग्रेटेड फर्टिगेशन मॅनेजमेंट असेल, आज जागतिक स्तरावर देखील शेतीमध्ये असंख्य महिलांनी आपला मोलाचा वाटा उचललेला आहे आणि शेती क्षेत्राला महिलांनी एक नवा आयाम देखील जोडलेला आहे. या अनुषंगानं नेचर केअरच्या वतीनं आम्ही आज समस्त महिला वर्गाला एक मानाचा मुजरा देतो आणि सर्व महिला वर्गाला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. मागच्या भागामध्ये आपण आजच्या कार्यक्रमाची खूप चांगली सुरुवात केली आहे. जागतिक महिला दिन, समस्त महिलांना, स्त्री शक्तीला मानाचा मुजरा आणि त्यांच्या भविष्यातील वाटचालीकरता शुभेच्छा. आपण कार्यक्रम सुरू करू शकतो. थँक्यू. मागच्या भागामध्ये आपण ग्रीन हार्वेस्ट स्पेशल याविषयी आपले प्रश्नोत्तर घेतले. वेळेअभावी आपल्याला कार्यक्रम थोडक्यात थांबवावा लागला. प्रश्नांचा ओघ आपला प्रचंड होता. आमच्या कस्टमर केअर नंबरवरती आणि फेसबुक पेजवरती आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया, आपले प्रश्न, शंका येतच होत्या. या निमित्ताने आपण पुन्हा एकदा आपल्या सर्व प्रश्न आणि शंकांची उत्तर देण्यासाठी आज या नव्या भागामध्ये भेटत आहोत. आजच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सर्व प्रश्नांची आणि शंकांची उत्तर देण्यासाठी नेचर केअर फर्टिलायझर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री जयदेव बर्वे आपल्या सोबत आलेले आहेत. जयदेव सर, आपलं सर मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो, नमस्कार. कार्यक्रमाची सुरुवात करूया आपण. नेचर केअर फर्टिलायझर्स ने आपल्या प्रमाणित दर्जेदार सेंद्रिय उत्पादनांची निर्मिती करताना ग्रीन हार्वेस्ट आणि ग्रीन हार्वेस्ट स्पेशल कशी निर्मिती झाली, ग्रीन हार्वेस्ट आणि ग्रीन हार्वेस्ट स्पेशलचं काम नक्की कसं होतं, त्याचा पिकावरती परिणाम कसा होतो आणि त्या अनुषंगानं आपल्या शेतीमध्ये आपल्या रासायनिक खतांचं अवलंबित्व कसं कमी करता येईल, या विविध प्रश्नांचा आपण सांगोपांग आढावा पहिल्या भागामध्ये घेतला. अधिक प्रश्नांचे आढावा आपण या भागामध्ये घेत आहोत. पहिला प्रश्न आलेला आहे श्री रामहरी जाधव, पाथरीचे शेतकरी आहेत. त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, ग्रीन हार्वेस्ट व रासायनिक खते यांची एकत्रित भट्टी आपण लावून ठेवू शकतो का आणि एकत्रित भट्टी लावल्यास जीवाणूंवर त्याचा काही परिणाम होतो का? रामहरी जाधव, पाथरीचे शेतकरी आहेत. ओके, चांगला प्रश्न विचारलाय अमृत. या शेतकरी बंधूंचं खरंच कौतुक आहे, कारण आपण नेहमी सांगतो की ग्रीन हार्वेस्ट हे कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहे. शेणखतात 100% पर्याय आणि रासायनिक खताची मात्रा पण हे खत कमी करतं. पण जेव्हा आपण असं सांगत असतो तेव्हा हे खत कसं वापरावं याबद्दल जेव्हा आपण गेली 20-25 वर्षाचे काम करतोय, तेव्हा आपण शेतकरी बंधूंना सांगतो की ग्रीन हार्वेस्ट अधिक रासायनिक खतं आपण एकत्र भट्टी पद्धतीने देऊ शकता. म्हणजे ग्रीन हार्वेस्ट जेवढी तुम्ही पोती वापरताय त्याच्यामध्ये रासायनिक खतामध्ये फक्त युरियाचा वापर त्याच्यामध्ये करू नका, कारण युरियाला पाणी सुटतं हे आपल्याला माहिती आहे. सिंगल सुपर फॉस्फेट सारखी खतं असतील, मिश्र खतं असतील, म्युरेट ऑफ पोटॅश असेल, इतर कोणतीही अन्नद्रव्य असतील, सूक्ष्म अन्नद्रव्य असतील, तर या प्रमाणात तुम्ही वापरत आहात, जो काही डोस आपण वापरत आहोत नत्र, स्फुरद, पालाश, त्याच्यामध्ये ग्रीन हार्वेस्ट आपण मिक्स करावं. जेवढ्या नंबर ऑफ बॅग्स आपण एकत्र केलेल्या आहेत
त्या समजा एक 10 बॅग असतील, 15 बॅग असतील टोटल बॅग, तर त्याच्या साधारण एका बॅगेला 1 लिटर पाणी या हिशोबाने, समजा 15 बॅगचं आपण मिश्रण करीत असाल तर युरिया व्यतिरिक्त साधारण 10 ते 15 लिटर पाणी, साधारण 15 लिटर पाणी आपण त्याच्यावरती शिंपडावं. ते नीट पद्धतीने सगळं होमोजनायझेशन होईल, नीट मिश्रण त्याचं होईल याची काळजी घ्यावी. आणि मग ते ताडपत्रीखाली किमान 48 तास आपण ते ठेवावं, झाकून ठेवावं किंवा पोत्यामध्ये भरून ठेवावं. 48 तासानंतर जेव्हा तुम्हाला खत वापरायची वेळ येते, तेव्हा त्याच्यामध्ये युरिया वापरावा, युरिया मिक्स करावा. जर आपण युरिया वापरत असू तर. मुळामध्ये नत्राची कितपत गरज आहे हा एक वेगळा विषय आहे आणि नत्र जेवढं आपण कमी वापराल तेवढं निश्चितपणे चांगलं असतं. पण जर आपण युरिया वापरत असाल तर भट्टी 2 दिवस ठेवल्यानंतर, हे मिश्रण 2 दिवस ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये आपण युरियाचं मिश्रण करावं. ते पूर्णतः नीट कालवून घ्यावं आणि मग या खताचा वापर करून पुन्हा हे सगळं दिलेलं मिश्रण मातीहाड होईल याची कृपया आपण शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी. अशा पद्धतीने जर आपण खत दिलं तर याचे निश्चित चांगले परिणाम आपल्याला मिळतात. आता त्याच्या अनुषंगाने जर पुढे काही प्रश्न आहेत आपण त्याची उत्तरं देऊ. पण रासायनिक खताची मात्रा आपण 50% पर्यंत भट्टी पद्धतीमध्ये कमी करू शकता. शेणखताला 100% पर्याय असं हे बलशाली अतिशय चांगलं सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट आहे. याच्यामध्ये जीवजीवाणू आहेत आणि याची प्रक्रिया जेव्हा तुम्ही भट्टी लावता, भट्टी पद्धतीत खत देता, त्याची ऍक्शन या सगळ्या गोष्टी याच्यावरती मुळात डीएपी असेल और मिश्र खत असेल किंवा म्युरेट ऑफ पोटॅश असेल याच्यावरती होते आणि ते खत तुम्ही दिल्यानंतर त्याचे ताबडतोब तुम्हाला परिणाम दिसतात. आणि म्हणून आमची अशा सूचना होत्या किंवा किंवा आमचा स्टाफ सगळीकडे जो मार्केटिंगचा आहे ते सगळ्यांना असंच सांगतात की भट्टी पद्धतीने तुम्ही या पद्धतीने खताचा वापर करावा. धन्यवाद. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न विचारलेला आहे नरेंद्र चौधरी सर यांनी. चौधरी साहेबांनी मागच्या भागामध्ये आपला प्रश्न विचारलेला होता पण वेळेअभावी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. चौधरी साहेब, आपला प्रश्न आपण या भागामध्ये घेतो आहोत. चौधरी साहेबांचा प्रश्न आहे, कारखान्याचं बायो वेस्ट कंपोस्ट आणि ग्रीन हार्वेस्ट यांचा एकत्रित वापर कसा करावा? कारखान्याचं बायो कंपोस्ट हा जो खत, हे जे खत प्रत्येक कारखाना निर्मिती करतो, हे एक अतिशय चांगला सोर्स आहे सेंद्रिय खताकरता. कित्येक वेळा आपण आमच्या इतर भागातनं पण आपण बघितलेलं असेल की सेंद्रिय खतामध्ये आपल्यापुढे अनंत पर्याय उभे आहेत. शेणखतापासून त्याची मालिका सुरू होते, मग कोंबडी खत येतं, मेंढी खत येतं. शेणखत, कोंबडी खत, मेंढी खत नसेल तर तुम्ही हिरवळीचं खत करू शकता. पाचटापासूनचं खत असतं. अनेक पद्धतीचं सेंद्रिय खतामध्ये बायो कंपोस्ट, जे कारखान्याचं प्रेसमड कंपोस्ट आपण म्हणतो, हा सुद्धा एक अतिशय चांगला सोर्स आहे. जास्तीत जास्त अत्यंत चांगलं कुजवलेलं खत, मी मळी म्हणत नाहीये, चांगलं कंपोस्ट केलेलं बायो कंपोस्ट जे खत आहे ते तुम्ही 5 टनापर्यंत सहज वापरू शकता. 10 टनापर्यंत सुद्धा वापरू शकता, चांगलं कुजलेलं खत असेल तर. पण आमचं सजेशन असं आहे की किमान 5 टन तुम्ही हे बायो कंपोस्ट वापरा आणि सोबत ग्रीन हार्वेस्ट 4-2-4 म्हणजे किमान 10 बॅग आपण जर वापरल्यात तर याचा तुम्हाला चांगला परिणाम मिळेल. रासायनिक खताची मात्रा मात्र या केसमध्ये तुम्ही 50% पर्यंत कमी करू शकता जर ग्रीन हार्वेस्टची सवय किंवा सेंद्रिय खताची सवय किंवा ऑर्गॅनिक कार्बन तुमचा जमिनीचा चांगला असेल तर. 0.5 पेक्षा जर ऑर्गॅनिक कार्बन कमी असेल तर आपल्याला सेंद्रिय पदार्थ वाढवता येतात, वाढवले पाहिजेत. आपलं उद्दिष्ट किमान 1% ऑर्गॅनिक कार्बन, म्हणजेच त्याला आपण सेंद्रिय कार्बन म्हणतो, तो असण्याचं ठेवावं. आणि त्याच्याच दृष्टीनं बायो कंपोस्ट हे अतिशय चांगलं खत आहे, ते जरूर वापरा. सोबतीला किमान 10 बॅग हे साधं ग्रीन हार्वेस्ट आपण वापरावं. लागणीला 4, बाळ भरणीला 2 आणि मोठ्या भरणीला 4 अशा पद्धतीने ग्रीन हार्वेस्ट आणि 5 टन बायो कंपोस्ट हे खत आपण वापरू शकता. याचे परिणाम तुम्हाला असे चांगले मिळतील की ग्रीन हार्वेस्ट हे जोरखत आहे, बलशाली खत आम्ही नेहमी म्हणतो. ते रासायनिक खताची एफिकसी वाढवतं, एफिशियन्सी वाढवतं आणि बायो कंपोस्ट हे भरखतामध्ये मोडतं. बायो कंपोस्ट वापरल्यामुळे जमिनीमध्ये भुसभुशीतपणा निर्माण करण्याचं काम होईल. तुमचं जे पीक तुम्ही जमिनीमध्ये जे लावता आहात, मग कदाचित ऊस असेल किंवा इतर कोणतंही पीक असेल, त्या पिकाची मुळी वाढवण्यासाठी भरखताचा अतिशय उत्तम परिणाम तुम्हाला मिळेल. ऑक्सिजनची मात्रा जमिनीमध्ये वाढवण्यासाठी हे बायो कंपोस्ट काम करेल आणि म्हणून बायो कंपोस्ट हा दुर्लक्षित करण्याजोगा विषय नाही. बायो कंपोस्ट चांगलं प्रेसमड कंपोस्ट केलेलं कोणत्याही कारखान्याचं आपण जरूर वापरावं. धन्यवाद. धन्यवाद सर. चौधरी साहेबांच्या प्रश्नामुळं सेंद्रिय खतामधले भरखत आणि जोरखत याविषयी देखील आपण विस्तृत माहिती सर्व शेतकरी बांधवांना दिली. पुढचा प्रश्न विचारलेला आहे आदित्य कदम राजगुरुनगर, संजय कदम वाळवा, रामहरी जाधव पाथरी
श्रीनिवास पाटील औरंगाबाद या सर्व शेतकऱ्यांनी प्रश्न विचारलेला आहे. 1 टन शेणखताऐवजी किती बॅग ग्रीन हार्वेस्ट वापरू शकतो आणि शेणखता इतकेच परिणाम ग्रीन हार्वेस्टचे मिळतात का? पहिली गोष्ट म्हणजे शेतकरी बांधवांनी एक गोष्ट प्रामुख्यानं लक्षात ठेवावी, की सर्व शेतकरी शास्त्रज्ञ, सर्व विद्यापीठ, सर्व शेती शास्त्रज्ञ यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे आवर्जून, 40 गाडी हेक्टरी शेणखत आणि त्याला मग नत्रस्फुरत पालाश. आज ग्रीन हार्वेस्ट सारख्या बलशाली सेंद्रिय खताची किंवा आपण मगाशी जसं म्हणलो भरखत आणि जोरखत, तर जोरखताची निर्मिती करण्याचं कारण असं आहे की आमच्या जमिनीमधून शेणखतासारखं चांगलं उत्तम खत हे बाजूला गेलं. आमच्या अनेक भागांमध्ये आपण वारंवार असं म्हणतोय की महाभारताच्या काळामध्ये त्या राजाकडं गोधन किती आहे त्याप्रमाणे त्या राजाची संपत्ती मोजली जायची. म्हणजे जमिनी तुमच्या किती सुदृढ आहेत, सक्षम आहेत, शेणखताने भरपूर आहेत, असं ते गोधन मोजलं जायचं. आणि मग दुर्दैवाने आज अशी परिस्थिती आमच्यावर ओढवली आहे की आमच्याकडे स्वतःचं काही अंशी शेणखत नाही. जमिनी आमच्या विभागल्या गेल्या. जमिनीमध्ये आज 4, 5, 7 एकर किंवा 2 एकर, 5 एकर मध्ये जनावरं सांभाळणं शक्य नाही. आणि अशा वेळी जेव्हा शेणखत बाजूला गेलं तेव्हा ग्रीन हार्वेस्ट सारखा पर्याय आज आम्ही तुमच्या पुढे देतो आहोत. 40 गाडी हेक्टरी शेणखत आपल्याला जर वापरायचं असेल आणि ते जर आपल्याकडे नसेल तर त्याची रिप्लेसमेंट ही साधारण हेक्टरी 2 टन ग्रीन हार्वेस्ट पर्यंत तुम्ही देऊन करू शकता. मी टनामध्ये मोजत नाहीये, मी 40 गाडी हेक्टरी शेणखताला पर्याय 2 टन प्रति हेक्टर ग्रीन हार्वेस्ट तुम्ही देऊ शकता. ग्रीन हार्वेस्ट एकरी 1 टनापर्यंत वापरणारे अनेक शेतकरी आहेत. आता विषयच निघालाय म्हणून मी आडकर साहेबांची मला आठवण झाली. पवना नगरचे आमचे आडकर साहेब म्हणून शेतकरी आहेत. पवना नगर हा रोज इंडस्ट्रीमध्ये म्हणजे फ्लॉरिकल्चर इंडस्ट्रीतला एक मोठा ग्रुप आहे. तर या सगळ्या मंडळींनी जे प्रयोग केले ते अतिशय चांगले आहेत. गुलाबामध्ये शेणखत साधारण 40 ते 50 हजार रुपये एकरी वापरायची पद्धत आहे. तिथं या लोकांनी शेणखताला 100% पर्याय म्हणून स्पेशल ग्रीन हार्वेस्ट वापरलं. एकरी 1 टनापर्यंत यांनी वापरलं आणि त्यांचे असे रिझल्ट्स आहेत की जेव्हा गुलाबाची आमची लागवड होते तेव्हा मॉर्टॅलिटी 0 झाली. आमचे कट पॉइंट्स वाढले. बेसल आमचे जे शूट्स निघतात त्याचं उत्पादन वाढलं आणि साधारण प्रत्येक फ्लशला जे 60,000 फुलं आम्हाला मिळतात त्याच्याऐवजी 80,000, 90,000 इथपर्यंत आम्ही गेलो. कारण जमीनच आमची सक्षम झाली, जमीन सुदृढ झाली. जमिनीमध्ये दिली जाणारी रासायनिक खतं त्याची अवेलेबल फॉर्ममध्ये करण्याची जी किमया आहे ती सेंद्रिय कर्ब तिथल्या जीवाणूंमध्ये आहे आणि हे सगळी गणितं त्यांची बदलली. आणि म्हणून मूळ प्रश्नाकडे पुन्हा मी येतो. 1 टन शेणखत किंबहुना 40 गाडी हेक्टरी शेणखताला पर्याय म्हणजे किमान 2 टन हेक्टरी ग्रीन हार्वेस्ट. 1 टन ग्रीन हार्वेस्ट प्रति एकर पर्यंत आपण पिकाच्या गरजेनुसार कॅश क्रॉप असेल तर एकरी 1 टनापर्यंत तुम्ही जाऊ शकता. द्राक्ष, डाळिंब, त्यानंतर हळद, आलं या पिकामध्ये एकरी 1 टनापर्यंत ग्रीन हार्वेस्ट तुम्ही वापरायला कोणतीच अडचण नाही. ऊसासारख्या पिकामध्ये जसं मगाशी म्हणालो मी 4-2-4, 4-4-4 या पद्धतीने आपण जाऊ शकतो आणि त्या दृष्टीनं आपण जोरखत वापरावं. शेणखता इतकेच चांगले परिणाम तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील. पुन्हा प्रश्न येतो भरखत आणि जोरखत. शेणखत आणि जमिनीत भुसभुशीतपणा निर्माण होतो. शेणखत मधनं तुम्हाला सेल्युलोज डिग्रेडर्स मोठ्या प्रमाणात मिळतात. जे कंपोस्टिंगचे बॅक्टेरिया ते त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात मिळतात. ओलावा जमिनीमध्ये टिकून राहतो. पण चांगलं कंपोस्ट झालेलं शेणखत आपण एवढ्या प्रमाणात देऊ शकत नाही आणि म्हणून तुम्ही जर ग्रीन हार्वेस्ट दिलं तर त्यातल्या पेंडी, त्यातले मिनरल्स, त्यातले जीवाणू हे निश्चितपणे जमिनीची प्रकृती, आरोग्य सुधारायला निश्चितपणे काम करतील, मदत करतील आणि दिलेली रासायनिक खतं उपलब्ध स्वरूपात देणं किंवा त्याची एफिकसी वाढवणं म्हणजे त्याची उपलब्धता वाढवणं या दृष्टीनं ग्रीन हार्वेस्टचे निश्चित तुम्हाला चांगले परिणाम मिळतील याबद्दल खात्री बाळगा. धन्यवाद. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न विचारलेला आहे वैभव ढोकले पाटील करंदीचे शेतकरी आहेत. सुरेश चव्हाण कोल्हापूरचे शेतकरी आहेत. विक्रम चंदनकर इंदापूरचे शेतकरी आहेत. राजेंद्र निंबाळकर बारामतीचे शेतकरी आहेत. या सर्वांनी प्रश्न विचारलेला आहे ग्रीन हार्वेस्टचे जमिनीमध्ये साधारण किती दिवस काम चालते, किती दिवसापर्यंत ग्रीन हार्वेस्टची उपलब्धता पिकाला मिळते? चांगला प्रश्न आहे कारण आपण वारंवार लोकांना सांगतो की हे न कुजलेलं खत आहे. अनेक घटकांचं मिश्रण आहे. साधारण 27-28 घटक याच्यामध्ये एकत्र केलेले असतात आणि त्यामध्ये अनेक प्रकारच्या पेंडी आहेत, मिनरल्स आहेत, शेणखताची पावडर आहे, मेंढी खताची पावडर आहे, कोंबडी खताची पावडर आहे, काही हळदीची त्याच्यामध्ये पावडर आहे, आल्याची पावडर आहे आणि जीवजीवाणूंचं मिश्रण आहे. असं हे ग्रीन हार्वेस्ट आहे. ग्रीन हार्वेस्ट निर्मिती करताना आम्ही याच्यामध्ये प्रामुख्याने 3 गोष्टी बघितलेल्या आहेत की आपले काही घटक जे आहेत ते लगेच कुजणारे आहेत. आपण हे खत जमिनीमध्ये दिल्यानंतर, पाणी दिल्यानंतर
जमिनीमध्ये याचं इन सिटू कंपोस्टिंग होईल, म्हणजे जमिनीमध्ये हे खत कुजेल आणि मग तुम्हाला अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देईल. अशा पद्धतीचं आपण लोकांशी आजपर्यंत बोलत आलेलो आहे आणि याच पद्धतीने हे खत काम करतं. आणि म्हणून मग विचार करताना असा केला की काही गोष्टी लगेच कुजून त्याचे परिणाम तुम्हाला पिकावरती दिसले पाहिजेत. काही मध्यम काळाने कुजणाऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत आणि काही दीर्घकालीन, म्हणजे ज्या ऑइल केक्स आहेत यातल्या, त्या सगळ्यात कुजायला जास्त वेळ लागतो. रॉक फॉस्फेट सारखा जो घटक आहे तो डिग्रेड होऊन तो स्लो रिलीज मध्ये फॉस्फेट मिळतो, तो साधारण वर्षभर टिकतो. पण तुम्ही जर पेरिनियल क्रॉपचा जर विचार केलात, ऊसासारख्या पिकाचा विचार केलात, पेरिनियल म्हणजे 1 वर्षभराचा साधारण, किंवा अगदी द्राक्ष, डाळिंब, आलं, हळद यांचा विचार केला, तर तुम्ही जर 3-3.5 महिन्यापर्यंत जर एक खत दिलं, म्हणजे आपण बेसलला आपण देतो, ते साधारण 3-3.5-4 महिन्यापर्यंत त्याचे परिणाम टिकतात. आणि मग आपण भरीला पुन्हा खत देतो 4.5-5 महिन्याच्या, ऊसामध्ये देतो, द्राक्षामध्ये आपण एप्रिल आणि ऑक्टोबर छाटणी करतो, आल्यामध्ये, हळदीमध्ये आपण उटाळणी करतो किंवा नोव्हेंबरमध्ये खतं देतो. तर साधारण 6 महिन्यापर्यंत तुम्हाला या खताची परिणामकारकता जमिनीमध्ये दिसेल. जी शॉर्ट ड्युरेशन क्रॉप आहेत त्याच्यामध्ये आपण सांगतो लागणीला बेसलला द्या, फ्लॉरिंग स्टेजला द्या किंवा फ्रुटिंग स्टेजला द्या. 6 महिन्याचं पीक असतं भाजीपाल्याचं, ते निघून जातं. 2 ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतात. पण जी वर्षभराची पीक आहेत, द्राक्षासारखं जसं मी म्हणालो, डाळिंबासारखं बहार धरताना तेव्हा तुम्ही जर खत दिलं, एप्रिल ऑक्टोबर छाटणीत खत दिलं, बेसलला आल्या हळदीमध्ये खत दिलं, उटाळणीमध्ये पुन्हा खत दिलं, तर हा जो बरोबर 6 महिन्याचा जो टाइम फ्रेम आहे, ती हे खत व्यवस्थित भरून काढतं. साधारण खत दिल्यापासून, पाणी दिल्यापासून 6 महिन्यापर्यंत याची परिणामकारकता आपल्याला दिसून येते. याच्यामध्ये डी ऑइल्ड केक आहेत त्या लगेच लागू पडतात, अॅनिमल वेस्ट आहे ते लगेच लागू पडतं, आणि त्यातल्या ऑइल केक्स आहेत आणि मिनरल्स आहेत त्याला वेळ लागतो. ऑइल केक्स कुजायला साधारण वेळ जो लागतो तो साधारण 4.5-5-6 महिन्यापर्यंत लागतो. तेव्हा आपण बरोबर दुसरा डोस देतो, त्याची परिणामकारकता पुन्हा 6 महिने पुढे चालू लागते. सो 1 वर्षाचा जो टाइम फ्रेम आहे, त्या पिकाचा जे कालावधी आहे, त्याची आपण पूर्णतः याच्यामध्ये काळजी घेतलेली आहे. सो माझ्या मते मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. आणि याच्यामधला मुख्य जो भाग आहे, जसं आपण म्हणतो की जमिनीमध्ये मुख्य आपण नत्र, स्फुरद, पालाश, दुय्यम अन्नद्रव्य, आता सिलिका बद्दल आपण बोलतो, आणि सूक्ष्म अन्नद्रव्य, याच बरोबर सगळ्यात महत्वाचं काय असेल तर कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. आता याच्यामध्ये जेव्हा आपण तुम्ही खत जमिनीमध्ये देता, पाणी देता, खत कुजतं, तेव्हा कुजण्यासाठी ऑक्सिजन खेचला जातो, हवेतला नत्र खेचला जातो. कोणतीही गोष्ट कुजली की कार्बन डायऑक्साईड वायू जो CO2 तयार होतो, त्याचे परिणाम तुम्हाला जास्त स्वरूपात, जास्त चांगल्या पद्धतीने मिळतात. त्याला आम्ही ग्रीन हाऊस इफेक्ट असं म्हणतो. त्यामुळे जमिनीमध्ये तुम्ही ते जास्तीत जास्त पदार्थ कुजवा, आच्छादन करा, ते तिथं स्लो कुजू देत. जे तुम्ही कंपोस्ट किंवा जे काही तुम्ही सेंद्रिय पदार्थ देताय, ते जमिनीमध्ये, रूट झोन मध्ये त्या पिकाच्या, ज्याला आपण जारवा म्हणतो, मुळीच्या आसपास कुजवणं हे तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे जसे ग्रीन हार्वेस्टचे परिणाम तुम्हाला 6 महिने दिसतात आणि त्यामुळं ह्याची परिणामकारकता तुम्हाला सातत्याने दिसत राहते. आता हे पाहायचं कसं, तर खत दिल्यापासून पहिल्या 8 दिवसात तुम्हाला असं लक्षात येईल की त्या झाडाला, त्या वनस्पतीला फुटवा चालू झालेला आहे. भाजीपाल्यामधलं मी बोलतोय. द्राक्षबागेमध्ये फूट एकसारखी दिसेल, डाळिंबामध्ये फूट एकसारखी दिसेल, डिसेंबरमध्ये जर्मिनेशन ऊसाचं एकसारखं तुम्हाला मिळेल. हे त्याचे तुम्हाला रिझल्ट मिळतायत, हे त्याची परिणामकारकता तुम्ही निश्चितपणे शेतावरती जाऊन बघून समजून घेऊ शकता. धन्यवाद. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न विचारलेला आहे राजेंद्र सोनवणे, साताराचे शेतकरी आहेत. ओके. प्रवीण कामटे चिकोलीहून शेतकरी आहेत. पांडुरंग जाधव सावरगावचे शेतकरी आहेत. यांनी प्रश्न विचारलेला आहे, ग्रीन हार्वेस्ट आणि ग्रीन हार्वेस्ट स्पेशल यामध्ये नेमका फरक काय आहे आणि या दोन खतांच्या काम करण्याच्या प्रक्रियेत काय बदल आहे? आपण हा साधारण बऱ्याच लोकांची प्रश्न विचारतायत, आपण बोलतोय, हितगुज साधतोय, पण पुन्हा एकदा या प्रश्नाचं उत्तर द्यायला मला आवडेल. नेचर केअरची निर्मिती ग्रीन हार्वेस्ट पासून झाली. 1997 पासून आम्ही ग्रीन हार्वेस्ट या विषयावरती काम करतोय. जसं मी मागे म्हणालो होतो की इन सिटू कंपोस्टिंग, कोणतीही गोष्ट जमिनीत कुजली पाहिजे. शेणखताचा खड्डा आपला गोठ्याच्या बाजूला असतो, वर्षभर आपण खत कुजवतो आणि ते वर्षभराने नेऊन देतो. शेतकरी बंधूंनी आपण एक निश्चितपणे ऑब्झर्वेशन केलं असेल, निरीक्षण केलं असेल, आपण बैलगाडीमध्ये ते खत भरतो आणि डेपो टाकत जातो आणि नंतर ते खत विस्कटतो. ज्या ठिकाणी डेपो टाकलेला असतो तिथलं पीक तुम्हाला उंच दिसतं आणि विस्कटलेल्या ठिकाणी तुलनेने पीक थोडंसं डावं दिसतं, कारण तिथे ऑर्गॅनिक कार्बनची मात्रा भरपूर मिळाली. आणि म्हणून मी सातत्याने सांगत आलो की शेणखताला पर्याय म्हणून ग्रीन हार्वेस्ट, आणि मग ग्रीन हार्वेस्टची निर्मिती आम्ही केली आणि शेणखताला आम्ही कसं रिप्लेस करू शकू एवढाच विचार सुरुवातीच्या काळात झाला. नंतर असं लक्षात आलं की जमीन सुधारण्यासाठी ग्रीन हार्वेस्ट आहे, ग्रीन हार्वेस्ट हे पिकासाठी नाही. आमचं खत हे जमिनीला आहे.
जमीन सुधारत जाऊया, जमीन समृद्ध करूया, येणारं प्रत्येक पीक त्याच्यातलं हे अतिशय उत्तम दर्जाचंच येईल. आणि म्हणून मग आम्ही झपाटून त्या जमिनीच्या दिशेने कामाला लागलो. जमीन जिवंत करूया, जमीन सजीव करूया, ती समृद्ध करूया. आणि म्हणून त्याचं पहिलं मापदंड काय, तर सेंद्रिय कर्ब. आणि म्हणून मगाशी मी म्हणालो, की किमान आपल्या ट्रॉपिकल रिजनमध्ये जिथं आपण उष्णकटिबंधामध्ये आहोत, 40-42 डिग्री पर्यंत टेम्परेचर जातं उन्हाळ्यामध्ये. अशा ठिकाणी 1 पर्यंत ऑर्गॅनिक कार्बन नेणं हे फार मोठं चॅलेंज आहे आणि ते आपण घेऊन हळू पुढे जाण्याची आवश्यकता आहे. आता मूळ जो प्रश्न आपला असा आहे, की या दोन्हीतला फरक काय? ग्रीन हार्वेस्ट साधं या पद्धतीने आम्ही गेलो, त्याचे रिझल्ट्स मिळायला लागले. खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट्स आले. जेव्हा मी 2012 साली पहिल्यांदा केनियामध्ये गेलो आणि गुलाबाची शेती बघितली आणि या शेतकरी बंधूंचे प्रॉब्लेम समजून घेतले, तेव्हा असं माझ्या लक्षात आलं, की प्रचंड प्रमाणामध्ये निमॅटोड त्यांना त्रास देतो जमिनीतनं. प्रचंड प्रमाणात सॉइल बॉर्न डिसीजेस त्यांना त्रास देतात. त्यानंतर ॲग्रोबॅक्टेरियम नावाचा एक अतिशय त्रासदायक विषय गुलाबाच्या मध्ये आहे. त्याला आपण गुलाबाचा कॅन्सर पण लोक म्हणतात. तर या सगळ्याला आपण काय करू शकतो? किंवा थ्रिप्स सारखा विषय, थ्रिप्सचा कंट्रोल होत नाही गुलाबामध्ये. असे अनेक प्रश्न समजून घेतले. मग आमचे जे डॉक्टर गोपीनाथ आहेत, जे आमच्या पॅनलवरती आहेत, आमच्याबरोबर गेली 10 वर्ष काम करतायत. डॉक्टर गोपीनाथ आणि मी एकत्र असताना आम्ही असं ठरवलं, की याचं काहीतरी डिझाइन बदललं पाहिजे आणि जमिनीमधून ज्या किडी येतात, मग निमॅटोड असतील, वाळवी असतील, ज्या काही गोष्टी त्रास देतात, सूत्रकृमी ज्याला आपण निमॅटोड मगाशी म्हणतो, हुमणीसारख्या ज्या गोष्टी आहेत, ज्या आपल्याला खाली येऊन ग्रब्स प्रचंड त्रास देतात. मग याच्यावरती आपण काहीतरी काम करण्याची गरज आहे. आता रासायनिक कीटकनाशकं हा निश्चित पर्याय आहेत का? आहेत. पण रासायनिक कीटकनाशक हा तात्पुरता पर्याय आहे. जमीन सुधारणं आणि जमिनीमध्ये जसं जीवजीवस्य जीवनम, एक भक्ष्य आणि दुसरं भक्षक हे जे नातं आहे निसर्गामधलं, ती चेन ब्रेक न करता त्याच्यावरती काम करण्याची गरज आहे. आणि मग केनियामध्ये या प्रॉडक्टचा खऱ्या अर्थाने जन्म झाला. भारतामध्ये परतल्यानंतर आम्ही तातडीने याच्यावरती कामाला सुरुवात केली. याच्यामधले न्यूट्रिशियस जे घटक आहेत, जे चांगल्या जीवजीवांना सपोर्ट करतात, त्यांची एक यादी केली, त्याचं पृथक्करण केलं, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग आपण चालू करू म्हणून ठरवलं आणि प्रचंड प्रमाणामध्ये जास्त पद्धतीने हेवी लोड ऑफ मायक्रोबियल कन्सोर्शिया आणि फंगल कन्सोर्शिया या ग्रीन हार्वेस्ट स्पेशलमध्ये आम्ही केलं. जेणेकरून कोणत्याही किडीचे जे जमिनीतल्या ज्या स्टेजेस असतील, त्या तिथंच कंट्रोल करता येऊ शकतील का? हा विचार मनामध्ये येऊन आम्ही कामाला सुरुवात केली. मगाशी मी आडकर साहेबांचं कौतुक आणि तुमचं एक त्यांचं उदाहरण पण दिलं, की त्या लोकांनी प्रयोग केले. त्यांनी आम्हाला धाडसाने सांगितलं, की आमच्या ग्रीन हाऊसमध्ये आम्ही प्रयोग करू, ट्रायल घेऊ, तुम्ही या. कारण आमचे प्रश्न तुम्ही सोडवायसाठी मदत करताय. आणि मग आडकर साहेबांनी सांगितलं, की झिरो मॉर्टॅलिटी, एकही गुलाबाचं रोप लावलेलं मेलं नाही आणि याचं कारण असं आहे, की सॉइल बॉर्न डिसीजपासून आम्ही त्यांचं क्रॉप प्रोटेक्ट केलं. सो साधा ग्रीन हार्वेस्टमध्ये अॅनिमल वेस्ट जसं मी कोंबडी खत, मेंढी खत, शेणखत आणि कन्सोर्शिया त्या प्रमाणात नाही. जीवजीवाणू त्याच्यामध्ये आहेत. पण जो हेवी लोड जो कन्सोर्शियाचा लागतो, तो 10⁻25 पर्यंत आम्ही हे लोड ग्रीन हार्वेस्ट स्पेशलमध्ये केलेला आहे. याच्यामध्ये कोणताही फिलर नाही. याच्यामध्ये शेणखत, मेंढीखत, कोंबडी खताची पावडर नाही. कारण नायट्रोजन कोणत्याही परिस्थितीमध्ये, मग तो सेंद्रिय असो किंवा रासायनिक असो, सिंथेटिक असो, अतिनत्र जर झाला तर तुम्हाला पिकाला अडचण येऊ शकते. आपण जीवामृताचं सगळेच जण कौतुक करतो, वापर करतो. पण कित्येक ग्रीन हाऊसेसमध्ये आठवड्याला लोकांनी जीवामृत दिलेलं आहे आणि प्रचंड नायट्रोजन वाढला आणि मग परत पेस्ट अटॅक आला. हे सुद्धा आम्ही बघितलेलं आहे. त्यामुळे कोणत्याही फॉर्ममध्ये सेंद्रिय पद्धतीने असू दे, स्लरीतनं असू दे, जीवामृतातनं असू दे, ग्रीन हार्वेस्टमधनं असू दे, कोणत्याही फॉर्ममध्ये अतिनत्र, एक्सेस नायट्रोजन हा आपल्या पिकाची सगळी लय बिघडवू शकतो, त्याची प्रकृती बिघडवू शकतो. आणि म्हणून आम्ही या 2 प्रॉडक्ट, एक साधा ग्रीन हार्वेस्ट जे ऊसासाठी जाऊ शकेल, भाजीपाल्यामध्ये जाऊ शकेल, नॉर्मल कोणत्याही शेतीमध्ये जाऊ शकेल, सोयाबीन, कडधान्य 2 पोती एकरी पेरा, विषय संपेल. पण स्पेशल ग्रीन हार्वेस्ट हा कॅश क्रॉपसाठी डेव्हलप केलेला प्रॉडक्ट आहे. प्रॉडक्ट थोडा महाग आहे. हा एक्सपोर्ट होतो. केनियामध्ये दर महिन्याला आम्ही 3 ते 4 कंटेनर पाठवतो. झांबियामध्ये पाठवतो, अंगोलामध्ये पाठवतो, मॉरिशसमध्ये पाठवतो. सो हा एक्सपोर्ट होणारा प्रॉडक्ट आणि सर्व हॉर्टिकल्चरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये, गुलाब शेतीमध्ये, ग्रीन हाऊसेसमध्ये हा प्रॉडक्ट आपला चांगल्या पद्धतीने दिला जातो. शेणखताला जसं पर्याय एवढ्यापुरतं न राहता सॉइल बॉर्न डिसीजेस जे आहेत त्याची काळजी घेण्याचं आम्ही काम करतोय. आम्ही काळजी घेण्याचं काम करतोय असं म्हणतोय मी. 100% आपण कुठलीही कीड निसर्गातली संपवू शकत नाही. हे कृपया शेतकरी बंधूंनी समजून घ्यावं. वी आर ट्राइंग टू मॅनेज द पेस्ट. आपल्याला पेस्ट मॅनेजमेंट असा शब्द आहे. आपल्याला पेस्ट मॅनेज करायची. कोणालाही संपवायचा आपल्याला अधिकार नाहीये, हे कृपया लक्षात घेऊया. त्यामुळं या निसर्गाच्या सगळ्या निसर्गामध्ये काम करत असताना या सगळ्या गोष्टी बरोबर घेऊन आपल्याला उत्पादन वाढवायचंय, याच्याकडे आपण लक्ष देऊया. आणि म्हणून हे 2 प्रॉडक्ट आम्ही केले. ग्रीन हार्वेस्ट स्पेशलचा खऱ्या अर्थाने जन्म हा केनियामध्ये झाला
आमचे तिथले पार्टनर आहेत आसिफ शहा, ते, मी आणि डॉक्टर, आम्ही हे सगळ्या व्हिजिट केल्यानंतर आम्ही या प्रॉडक्टवरती काम केलं. पुन्हा 12 साली परत येऊन तो प्रॉडक्ट तिकडे पाठवला, 2 वर्ष त्याच्या ट्रायल केल्या आणि 15 साली आम्ही आमचा पहिला कंटेनर केनियामध्ये पहिल्यांदा खऱ्या अर्थाने एक्सपोर्ट केला. आता केनियामध्ये बहुतांशी इस्रायली शेतकरी आहेत, डच फार्मर्स आहेत. आपले इंडियन लोक खूप मोठ्या प्रमाणात तिकडे जाऊन उत्तम शेती करतात. मेजॉरिटी बहुतांशी शेतकरी आज केनियामध्ये ग्रीन हार्वेस्ट हा आमचं उत्पादन वापरतात आणि ते खूप हॅपी आहेत. हा त्यांच्या सिस्टीममध्ये आलेला प्रॉडक्ट आहे. दर 3 महिन्याला 1 टनाचं ऍप्लिकेशन प्रति हेक्टर या पद्धतीने गुलाब शेतीमध्ये, कार्नेशनमध्ये, जरबेरामध्ये हे खत वापरलं जातं. त्यामुळे माझी इथल्या शेतकरी बंधूंना अशी विनंती आहे की ग्रीन हार्वेस्ट स्पेशल हे तुम्ही कॅश क्रॉपमध्ये वापरा. साधं ग्रीन हार्वेस्ट हे तुम्ही नॉर्मल पिकामध्ये वापरू शकता. परिणामामध्ये थोडाफार फरक निश्चितपणे आहे, पण इथं सॉइल बॉर्न डिसीजेस बद्दल आम्ही काही बोलत नाही. साध्या ग्रीन हार्वेस्टमध्ये न्यूट्रिशन बद्दल बोलतोय. इथं ऍडिशनली सॉइल बॉर्न डिसीज जे आहेत, जमिनीतनं येणारे जे त्रास देणारे जे सगळे मंडळी आहेत त्याचा कंट्रोल करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप विस्तृतपणे आपण आताच्या प्रश्नामधून ग्रीन हार्वेस्ट आणि ग्रीन हार्वेस्ट स्पेशलचा फरक नेमकेपणाने सांगितला. पुढचा प्रश्न आहे गणेश पवार, खटावचे शेतकरी आहेत. त्यांनी प्रश्न विचारलाय, ते सध्या ग्रीन हार्वेस्ट हे खत एकरी 1 टन या प्रमाणात वापरतात आणि त्यांनी प्रश्न असा विचारला की ग्रीन हार्वेस्ट खतामधून एनपीके जीवाणू आपण दिलेलेच आहेत, तर मग या व्यतिरिक्त एनपीके उपलब्ध करून देणारे जीवाणू ग्रीन हार्वेस्ट घातल्यानंतर पुन्हा भरून देण्याची आवश्यकता आहे का? आणि एनपीके उपलब्ध करून देणारे जीवाणू वापरले तर चालतील का? चांगला प्रश्न आहे. याचं कारण असं आहे की जीवाणू खतांबद्दल लोकांच्या मनामध्ये आज निश्चितपणे चांगली भावना आहे. लोक अभ्यास करतायत, वापरून पाहतायत, त्याचे परिणाम जाणवून घेतायत. आपण ग्रीन हार्वेस्ट एकरी 1 टन वापरताय. ग्रीन हार्वेस्टमध्ये जीवाणू आहेत, चांगले काम करणारे. त्याच्यामध्ये काही बुरशा आहेत, जसं आपण मेटारायझियम आपण म्हणतो. आमचा ग्रबगार्ड बद्दल पण आपण ऐकलेलं आहे. ही उत्पादनांमधनं आम्ही काही प्रमाणात हे देतोय ग्रीन हार्वेस्टमधनं. पण तुम्ही जेव्हा ग्रीन हार्वेस्ट देता जमिनीमध्ये, त्यानंतर साधी सोपी एक टेस्ट सगळ्या शेतकरी बांधवांनी करावी. पाणी दिल्यानंतर साधारण वापसा जेव्हा येतो, 4-5 दिवस जातात, साधारण जमीन आपली आंबट ओली असते, तेव्हा जमिनीमध्ये जाऊन त्या जमिनीचा वास घ्या. जमिनीला जर पहिला पाऊस पडल्यानंतर जसा सुगंध येतो, तसा जर सुगंध आला तर आपली जमीन जिवंत जमीन आहे, लिव्हिंग सॉइल आहे. त्याच्या जमिनीमध्ये, तुमच्या जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने जीवाणू आहेत. ही सोपी टेस्ट आहे. त्याच्या पुढची टेस्ट तुम्ही लॅबमध्ये रिपोर्ट घेऊ शकता. टोटल व्हायबल काउंट किती आहे आणि त्याच्यामध्ये नायट्रोजन फिक्सर्स किती आहेत, फॉस्फरस सोल्युबलायझर्स किती आहेत, पोटॅश मोबिलायझर्स किती आहेत, हा तुम्ही आयसोलेशन पद्धतीने त्याची पण तुम्हाला टेस्ट कोणत्याही लॅबमध्ये करून मिळू शकते. पण हे करण्याची आवश्यकता नाही. सोपी टेस्ट. पहिली गोष्ट, आपली जमीन तिथं गेल्यानंतर त्या जमिनीला पहिला पाऊस पडतो तसा वास येतो का? क्रमांक 1. क्रमांक 2, आपलं पीक आपल्याशी काय बोलतंय? कुठल्याही त्याच्यामध्ये डेफिशियन्सीज दिसत नाहीयेत ना, हे दुसरं बघा. तिसरी गोष्ट, पाणी देऊन झाल्यानंतर 4 ते 5 दिवसांनी जमिनीमध्ये ब्लू ग्रीन अल्गी डेव्हलप होताना दिसते का? थोडंसं हिरवटपणा जमिनीला संध्याकाळच्या वेळी, दुपारच्या वेळी जर आपण बघितलं तर तो दिसतोय का? ती टिंच दिसतेय का? ती जर असेल तर जमिनीत तुमच्या जीवाणूंची संख्या चांगली आहे. आणि यातलं काही जर दिसत नसेल तर वरनं तुम्ही ऍडिशनल जीवाणू निश्चितपणे स्लरीतनं, जीवामृतातनं द्या, असा माझा सल्ला आहे. पण हे 3 ऑब्झर्वेशन्स तुम्ही केले आणि या 3ही तुमच्या निरीक्षणामध्ये तुम्हाला असं लक्षात आलं की कुठेतरी ब्लू ग्रीन अल्गी पण डेव्हलप होतीये, जमीन गुरळी स्वरूपात माझी दिसतीये, किंवा माझ्या जमिनीला उत्तम पहिला पाऊस पडल्यानंतर येतोय तसा सुगंध येतोय, मृदगंध येतोय, हे जर तुमच्या निरीक्षणात आलं तर अतिरिक्त वरून तुम्हाला जीवाणू खतं वापरायची गरज नाही, असं माझं मत आहे. त्या उपर अजून सायंटिफिक जर अभ्यास करायचा असेल तर मग टोटल व्हायबल काउंट, जमिनीमधले जीवाणूंची संख्या आणि मग त्याप्रमाणे जीवाणू द्यायचे का नाही याचा निर्णय आपण घेऊ शकता. पण मुळामध्ये सेंद्रिय कर्ब तुम्ही जमिनीत वाढवत गेलात, ऑर्गॅनिक मॅटर देत गेलात, ग्रीन हार्वेस्ट सारखी खतं देत गेलात, तर वेगळा जीवाणू खत तुम्हाला द्यायची आवश्यकता नाही. स्लरीचा किंवा जीवामृताचा वापर मात्र किमान महिन्यातनं आपण ठेवावा, जेणेकरून या जीवाणूंना जो ऑर्गॅनिक कार्बन लागतो, नायट्रोजन लागतो, तो देण्याची तुम्ही व्यवस्था ठेवा. त्यांची वाढ ही सातत्यानं होत राहील. एक जीवाणू जो मल्टिप्लाय होतो, तो मल्टिप्लाय व्हायला त्याला 34 डिग्री टेम्परेचर आणि 24 तास एवढेच लागतात. तेव्हा तो फास्ट मल्टिप्लाय होत असतो. निसर्गामध्ये जेवढा सूक्ष्म तेवढं प्रजनन किंवा त्याची मल्टिप्लिकेशन, प्रजनन तुम्हाला कळावं म्हणून शब्द वापरला, त्याचं मल्टिप्लिकेशन हे फास्ट होत असतं. आणि हत्ती हा आपल्याला सगळ्यात माहिती असलेला महाकाय आज जो प्राणी आहे, त्याला पुढची पिढी निर्माण करायला सगळ्यात जास्त कालावधी लागतो.
त्यामुळं या जीवजीवाणूंच्या बद्दल सांगताना मला एवढंच सांगायचं आहे की चांगली खतं तुम्ही द्या, पेंडीयुक्त खतं जसं ग्रीन हार्वेस्ट वापरता येते द्या, जीवामृत वापरा, स्लरी वापरा आणि ही निरीक्षण करा. ही निरीक्षण केल्याने तुमच्या असं लक्षात येईल मला जीवाणू खत द्यावं लागणार आहे का नाही लागणार आहे. आणि ते जर लागणार नसेल तर कृपया देऊ नका. जर तुमची निरीक्षणामध्ये आपण अजूनही जमिनीच्या बाबतीत कमी असू तर निश्चित तुम्ही ही जीवजीवाणूंची जी चांगली खतं बाजारामध्ये नत्र, स्फुरद, पालाश ही आहेत ती तुम्ही निश्चितपणे द्यावीत असा माझा तुम्हाला या निमित्ताने सल्ला आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न विचारलेला आहे ललित वांगीकर, कडेगावचे शेतकरी आहेत. किशोर बाबर, साताऱ्याचे शेतकरी आहेत. अजित फडके, तळेगावहून आहेत. काशीनाथ गायकवाड, जालन्याचे शेतकरी आहेत. या सर्वांनी प्रश्न विचारलेला आहे ग्रीन हार्वेस्ट हे खत रासायनिक खतांची मात्रा कोणत्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने कमी करतं? मस्त प्रश्न, खूप छान प्रश्न. कारण रासायनिक खतांच्या बाबतीमध्ये आपण आपल्याला जेवढं अजूनही समजून घेण्याची गरज आहे ते आपण समजून घेतोच आहोत, वारंवार घेतो आहोत आणि घ्यावं पण लागणार आहे. हरित क्रांतीनंतर रासायनिक खतं आली, हायब्रिड बी बियाणी आली, इरिगेशनच्या चांगल्या फॅसिलिटीज आल्या, कीटकनाशकं आली, पण सगळं श्रेय जे गेलं उत्पादन वाढीचं ते दुर्दैवाने फक्त रासायनिक खतांना गेलं असं माझं मत आहे. कदाचित आपलं मत याच्यापेक्षा वेगळं असू शकतं. माझं मत आपल्याला पटलंच पाहिजे असा माझा मुळीच आग्रह नाही. पण शेतकरी बांधवांनी युरियासाठी, डीएपी साठी रांगा लावल्यात दुकानात, हे आपण चित्र निश्चितपणे काही वर्तमानपत्रात आपण बघितलेलं आहे. सगळं जे येऊन थांबतं ते दुर्दैवाने एनपीके पशी येऊन थांबतं. पण आता काळ बदललाय. साधारण 2000च्या दशकानंतर लोक जमिनीबद्दल बोलायला लागलेत, जमीन सुदृढ करणं, सक्षम करणं याबद्दल बोलायला लागलेत, सेंद्रिय खताबद्दल बोलायला लागलेत, जमिनीच्या पिकातला फेरपालटाबद्दल बोलायला लागलेत. ही चांगली स्थिती आहे. आपला जो प्रश्न आहे की रासायनिक खतांची मात्रा हे कसं कमी करतं, तर दिलेली रासायनिक खतं जी असतात त्यातला नत्र जो आहे हा एकतर बेसिकली लिचिंग होतो, लिच आउट होतो, किंवा पीक ते जे पाहिजे तेवढं घेतं आणि तो परत लिचिंग होऊन निघून जातो. फॉस्फरस सारखी जी खतं आहेत, ऑर्थोफॉस्फेट गटामध्ये येणारी म्हणा, किंवा जी काही फॉस्फेट आपण डीएपी असेल, मिश्र खतं असतील, पोटॅश असतील, ही एकतर पीक घ्यायला वेळ लागतं, 30-40 दिवस असेच जातात आणि नंतर ती खतं फिक्स होतात. म्हणजे ती त्या प्रमाणात तुम्ही जरी दिलेली असली तरी ती पिकाला उपलब्ध होत नाहीत. आणि जसे आमचे शेतकरी बांधवांना अनेक शेतकरी बंधू शेतीशास्त्रज्ञ सांगतात की जसं अन्न आपण शिजवून घेतो तसंच खत पण पीक शिजवून घेतं याचा अर्थ उपलब्ध स्वरूपात घेतं. आणि ते उपलब्ध स्वरूपात मिळण्याकरता जर महत्वाचं काय असेल तर जीवजीवाणू, आणि जीवजीवाणूंच्या वाढीसाठी महत्वाचं काय असेल तर सेंद्रिय कर्ब, असं एकमेकावरती अवलंबून ती व्हॅल्यू चेन आहे जमिनीमधली, असं कृपया लक्षात घ्या. तर मला एवढंच सांगायचं आहे की रासायनिक खतं जेव्हा आपण देतो तेव्हा ती फिक्स होतात, युरियासारखं खत निघून जातं, लिचिंग होतं पाण्यावाटे. आणि म्हणून मग नंतरचा जो विषय आला तो नीम कोटेड युरिया. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नीम कोटेड युरियामुळे काय होतं, नीम काय करतं, त्याला स्लो रिलीज मध्ये कन्व्हर्ट करतं. आणि जो युरिया पीक घेत असतं ते लिचिंग जे होतं ते लिचिंगची प्रोसेस स्लो होते आणि तो स्लो रिलीज मध्ये कन्व्हर्ट होतो. तो जास्ती काळ जमिनीमध्ये तुम्हाला मिळायची व्यवस्था नीम कोटेड युरियाच्या केसमध्ये होते. पण एवढं करून हे भागत नाही. डीएपी सारखी खतं, फॉस्फेट असेल, पोटॅश असेल, ही फिक्स होतात जमिनीमध्ये. आणि म्हणून मग आपण काय म्हणतो की फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया पाहिजेत, पोटॅश मोबिलायझर्स पाहिजेत, सूक्ष्म अन्नद्रव्याचे जीवाणू पाहिजेत, अगदी सिलिका सोल्युबलायझर्स पर्यंत जीवाणू आज उपलब्ध आहेत. पण यांना काय पाहिजे तर सेंद्रिय कर्ब. आणि म्हणून मग ग्रीन हार्वेस्ट. तर ग्रीन हार्वेस्ट दिल्यानंतर जो बायोलॉजिकल काउंट तुमच्या जमिनीमधला वाढतो, त्यामुळे काय होतं, रासायनिक खताची उपलब्धता वाढते. आणि मग आज काय होतंय की तुम्ही 100 जर मात्रा देत असाल तर त्यातली मिळती किती पिकाला, तर 25-30 कदाचित मिळत असेल. आमचा जो अभ्यास सांगतो तो खूपच कमी मिळतं. 2 ते 5% रासायनिक खतं दिलेली मिळतात. कार्बनमुळे सगळ्यात जास्त पीक वाढ होते, ऑक्सिजनमुळे नंतर 2 नंबरला पीक वाढ होते, आणि मग हायड्रोजन म्हणजे COH आपण जे म्हणतो तसं. पण पुढे जे आपण रासायनिक खताबद्दल जे बोलतो आहे, रासायनिक खतामुळे साधारण 5 ते 7%, 10%पर्यंतच पिकामध्ये वाढ होते. हे निष्कर्ष जगभरात मान्य झालेले आहेत. आणि मग दिलेली 100 जर मात्रा रासायनिक खताची असेल त्यातली 5-10%, 20% पर्यंत जर उपलब्ध होत असेल तर उरलेली फिक्स होते. आणि मग ग्रीन हार्वेस्ट काय करतात, तुम्ही जर भट्टी पद्धतीने खत दिलं आणि रासायनिक खताची मात्रा कमी केली तर दिलेल्या सगळ्या खताची एफिकसी वाढवतं, परिणामकारकता वाढवतं, उपलब्धता वाढवतं. आणि यामुळं आमचं असं म्हणणं आहे की 100 रासायनिक खत देण्यापेक्षा 50च द्या. मी जनरल बोलतोय, 100 आणि 50. म्हणजे कुठल्याही पिकाचा मी एनपीकेचा डोस बोलत नाहीये. समजा एखादा एनपीकेचा डोस समजा फॉर एक्झाम्पल 100 असेल आणि ग्रीन हार्वेस्टची जर जोड तुम्ही देत असाल तर तो 70च द्या, 50च द्या. कारण दिलेलं सगळं पिकाला मिळवण्याचा कार्यक्रम जो पुढे होणार आहे तो ग्रीन हार्वेस्टमुळे तो पूर्णपणे व्हॅल्यू चेन ती पाथ कंप्लीट होणार आहे. मग त्याच्यामध्ये जीवाणू वाढतील, ते त्याला सोल्युबलाइज करतील, मोबिलाइज करतील, ऑर्गॅनिक कार्बन वाढेल. आणि म्हणून 100%च्या ऐवजी 50%ला या. कारण आमचं खत ग्रीन हार्वेस्ट हे त्याची एफिकसी वाढवतं,
परिणामकारकता वाढवतं आणि उपलब्धता वाढवतं. फिक्सेशनचं प्रमाण तिथं कमी होतं किंबहुना होत नाही. आणि वारंवार मग तुम्ही मग स्लरी देता किंवा ग्रीनर सारखी खतं देता, त्यामुळे DAP सारखी खतं असतील, फॉस्फेट ज्याला आपण म्हणतो, सिंगल सुपर फॉस्फेट असेल, पोटॅश असेल, ते उपलब्ध होतं आणि त्याची उपलब्धता वाढल्यामुळं खताची मात्रा कमी लागते. याचा आपण निश्चित प्रयोग करून बघा. अनेक शेतकऱ्यांनी प्रयोग केलेले आहेत. मगाशी मी म्हणलो तसं ग्रीन हाऊसमध्ये आज लोक 30-30, 40-40% सोल्युबल फर्टिलायझर सुद्धा त्यांनी कमी केली आहेत, पण त्यांच्या उत्पादनामध्ये, क्वालिटीमध्ये कुठेही फरक पडलेला नाही. आणि म्हणून ग्रीन हार्वेस्ट हे तुम्ही जोडीला वापरत की रासायनिक खत कमी लागतं, हा आमचा दावा आहे. आपण कृपया छोट्या प्रमाणात का होईना पण प्रयोग करून सांगा. तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा. काही मदत लागली तर आम्ही पण तुम्हाला मदत करू. आपण चर्चेने हा प्रश्न सोडवू शकतो, पण तुम्ही आधी करून बघा, मग तुम्हाला याची परिणामकारकता दिसेल. धन्यवाद. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न विचारलेला आहे गणेश गायकवाड या शेतकऱ्यांनी. त्यांचा प्रश्न आहे, ग्रीन हार्वेस्ट व ग्रीन हार्वेस्ट स्पेशल हे सल्फरयुक्त खतांसोबत आपण वापरू शकतो का? ऍक्च्युअली सल्फरयुक्त खतांबरोबर वापरायला अडचण नाही. याचं कारण असं आहे की समजा आता आमचं काही जर फंगल त्याच्यामध्ये स्पोर्स असतील, म्हणजे आम्ही सर डिसेंबरमध्ये तर आपण स्पष्ट सांगतो की 10 किलो गंधक तुम्ही वापरा त्याच्यामध्ये, पण इतर वेळी आपण गंधक रेकमेंड करत नाही कारण आवश्यकताही नसते. पण थंडीच्या काळामध्ये गंधकाची आवश्यकता असते, विशेषतः ऊसामध्ये. याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात फंगल स्पोर्स नाही आहेत ग्रीन हार्वेस्ट साधं जे आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे तुम्ही सल्फरयुक्त खताबरोबर वापरू शकता. पण जेव्हा तुम्ही एक गोष्ट शेतकरी बंधूंनी लक्षात ठेवा की मेटारायझियम असेल, बिवेरिया असेल, काही फंगल स्पोर्स तुम्ही जर टिपिकली वापरत असाल तर ते मात्र सल्फरयुक्त खताबरोबर वापरू नका. सल्फरचा डायरेक्ट इम्पॅक्ट फंगसवरती होतो आणि मग ते कार्यप्रणाली त्यांची ती नीट काम करत नाही, तुम्हाला तसे परिणाम मिळणार नाहीत. पण साध्या ग्रीन हार्वेस्ट बरोबर तुम्ही सल्फरयुक्त खतं निश्चितपणे वापरू शकता. स्पेशल ग्रीन हार्वेस्ट बरोबर मात्र सल्फरयुक्त खत मी रेकमेंड करणार नाही. खत वापरून झालं की 15 दिवसांनी, 20 दिवसांनी जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही सल्फरचा डोस द्या. स्पेशलच्या बाबतीमध्ये मात्र सल्फर वेगळं तुम्ही त्याच्यामध्ये देऊ नका जोडीला, असं माझं मत आहे. धन्यवाद सर. प्रश्नांचा ओघ अजूनही सुरू आहे. बरेचसे प्रश्न अजून बाकी आहेत उत्तर द्यायची, पण वेळेची मर्यादा आणि घड्याळाकडे लक्ष देणं आपलं क्रमप्राप्त आहे. सर आपली जर आपल्याला विनंती करतो की आपण ह्या भागाची सांगता करूया आणि पुढील भागामध्ये भाग 3ऱ्यामध्ये आपण उर्वरित प्रश्नांची उत्तरं देऊयात, जेणेकरून आपल्याला सर्व प्रश्नांची सविस्तरपणे उत्तर देता येतील आणि सर्व शेतकरी बांधवांच्या शंकांचं निरसन योग्यपणे करता येईल. माझ्यामध्ये अजून एखादा प्रश्न घ्यायला हरकत नाही, म्हणजे पाऊण तास पूर्ण होईल आणि हा, अजून एखादा प्रश्न घेऊन आपण थांबू आणि वाटल्यास परत पुढच्या सोमवारी आपण शेतकरी बंधूंना भेटू शकतो, काही अडचण नाही. पुढचा प्रश्न विचारलेला आहे डॉक्टर JP पाटील कोल्हापूरहून यांनी. JP पाटील सर कोल्हापूर येथील ऊस संशोधन केंद्रामधून सेवानिवृत्त झालेले आहेत. ऊस पिकाच्या विविध जातींच्या निर्मितीमध्ये त्यांनी मोलाची भूमिका निभावलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर JP पाटील सरांची ऊस तज्ञ म्हणून ख्याती विख्यात आहेत. सरांनी प्रश्न विचारलेला आहे, आपण सांगितल्याप्रमाणे ग्रीन हार्वेस्ट व ग्रीन हार्वेस्ट स्पेशल ही खते इतर सेंद्रिय खतांपेक्षा सरस आहेत, तर शेणखत, गांडूळ खत व कंपोस्ट खत या खतांची क्वांटिटी, किंमत आणि मिळणारे न्यूट्रिएंट्स या घटकांवर ग्रीन हार्वेस्टची तुलना कशी करता येईल? डॉक्टर JP पाटील सर हे आम्हाला गुरुस्थानी आहेत. अनेक कार्यक्रमात आम्ही एकत्र काम केलेलं आहे, भेटलेलो आहे. भीमा सारखा मोठं जे प्रदर्शन कोल्हापुरात होतं ते सगळं ऑर्गनाईज करण्याची मोठी जबाबदारी डॉक्टर JP पाटील सरांवरती आहे आणि गूळ संशोधन केंद्रामध्ये पण आपल्या खताच्या त्यांच्याकडे ट्रायल्स झालेले आहेत. मुद्दा असा आहे की त्यांनी जो प्रश्न विचारला की इतर इतके ऑप्शन्स असताना त्याची मात्रा किती वर्सेस ग्रीन हार्वेस्टची मात्रा किती. जसं मी शेतकरी बांधवांना म्हणलो की गांडूळ खत तुम्हाला काही टन वापरावं लागेल, प्रेसमड कंपोस्ट 5 ते 10 टन वापरावं लागेल, शेणखत 40 गाडी हेक्टरी वापरावं लागेल. याची व्हॅल्यू आणि व्हॉल्यूम या दोन्हीचाही आपण विचार करावा. ग्रीन हार्वेस्ट हे साधारण 13,500-14,000 रुपये टनाच्या आसपास आमचं आहे आणि स्पेशल साधारण 22,000 रुपये टनाच्या आसपास आहे. एकरी जास्तीत जास्त 1 टन साधं ग्रीन हार्वेस्ट, किंबहुना मी जास्तीत जास्त म्हणतोय, पण 4-2-4 किमान 10 बॅग, म्हणजे तुम्हाला जर ग्रीन हार्वेस्ट वापरावं लागलं तर 7,000-7,500 रुपयामध्ये तुमचं काम होतं साधं ग्रीन हार्वेस्ट. तेच जर स्पेशल वापरायचं असेल तर 10-12,000 रुपये लागतात अर्धा टन वापरायचं असेल तर पिकाप्रमाणे. पण मी सांगतोय की हाय व्हॅल्यू क्रॉप असेल, कॅश क्रॉप्स असतील, हाय यील्डची क्रॉप्स असतील तर तुम्ही 1 टनापर्यंत जायलाच पाहिजे, कमी करू नका, जेणेकरून जमीन चांगली सुदृढ होईल आणि तुम्हाला रिझल्ट पण चांगले मिळतील, परिणाम चांगले मिळतील.
पण 40 गाडी प्रॅक्टिकली शेणखत जरी आज उपलब्ध असेल तरी त्याची किंमत ही निश्चितपणे या रकमेपेक्षा जास्त आहे. ते वाहून नेणं, ते टाकणं, त्याच्यातनं येणारे तणांचे प्रॉब्लेम्स ते परत आपल्याला वेगळे फेस करावे लागतात. पण स्वतःकडचं जर शेणखत असेल तर शेतकरी बांधवांनी प्रामुख्याने शेणखतच वापरावं. हिरवळीची खतं हा त्याला एक दुसरा निश्चितपणे चांगला पर्याय आहे. तो शेतकरी बांधवांनी वापरावा, अवलंबावा. प्रेसमड कंपोस्ट हे साधारण 500-700 टनाने मिळतं. ते 5 टनापर्यंत तुम्ही निश्चितपणे वापरू शकता. 3,500, 4,000, 5,000 मध्ये सुद्धा तुमचं काम होतं. पण ही सर्व खतं जी आहेत, गांडूळ खत 7,000 ते 8,000 टनापर्यंत आहे. 2 टन म्हटलं तरी 15,000-16,000 तुम्हाला खत वापरावं लागेल. पण ही सर्व खतं मोडतात ती भर खतामध्ये मोडतात. भर खत याचा अर्थ जमिनीमध्ये तुम्ही हे खत दिल्यानंतर जमिनींच्या कणांची रचना बदलण्यामध्ये हे काम करतील. जमिनीची भौतिक सुपीकता बदलण्यामध्ये काम करतील. ग्रीन हार्वेस्ट हे भौतिक सुपीकता तर बदलेलच बदलेल, किंबहुना चांगल्या पद्धतीने वाढवेल, सुपीकता टिकवेल, जैविक सुपीकता टिकवेल, कारण सेंद्रिय कर्बाचं प्रमाण झपाट्याने वाढेल. यातले जे घटक आहेत ते अत्यंत पोषक आहेत आणि न्यूट्रिशन मध्ये या तुलनेमध्ये खूप चांगले आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याला आपण रासायनिक सुपीकता म्हणतो, रसायनांची मात्रा ग्रीन हार्वेस्ट 50% पर्यंत कमी करतं, हा आमचा ठाम दावा आहे. 100% शेणखताला किंवा कोणत्याही भरखताला पर्याय, गावखताला पर्याय आणि रासायनिक खताला सुद्धा काही अंशी पर्याय नुसते सेंद्रिय पद्धतीने शेती करणारे अनेक शेतकरी आहेत. जसं मी मागेही सांगितलं की सेंद्रिय शेतीचा ऊसावरचा आमचा एक मोठा प्रोजेक्ट आज लातूर भागामध्ये होतो आहे. विलास सहकारी साखर कारखान्यामध्ये 2,000 एकर पर्यंत आम्ही जमीन आधी सक्षम चांगली सेंद्रियमध्ये कन्वर्ट केलेली आहे. कोणताही 1 ग्रॅम रासायनिक खत न वापरता 50-55 टनाचं उत्पादन शेतकऱ्यांना सहज मिळतं. सोयाबीन त्याच्यामध्ये घेतात, पुढे लागण नोव्हेंबरमध्ये करतात, नोव्हेंबरमध्ये परत हरभरा मध्यम त्याच्यामध्ये घेतात आंतरपीक म्हणून, आणि अशा पद्धतीने हे खूप चांगलं काम चालू आहे. त्यामुळे भरखताची तुलना कृपया आपण ग्रीन हार्वेस्टची करू नये किमतीमध्ये. पण त्या भरखताची लागणारी मात्रा आणि किंमत जर हिशोब केलात तर तुम्हाला ग्रीन हार्वेस्ट निश्चितपणे परवडतं. टाकायला सोपं, त्याचा लॅबमध्ये म्हणजे आपण ज्याला आपण प्रयोगशाळेमध्ये त्याचं पूर्णतः पृथक्करण करून हे खत तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. क्वालिटी नॉर्म्स त्याचे फॉलो केलेले आहेत. त्यामुळे हा आणि तो हे दोन्ही पर्याय वेगळे आहेत. पण पुन्हा एकदा विनंती आहे की आपण जेव्हा शेती करतो, शाश्वत शेतीबद्दल बोलतो, सस्टेनेबल ऍग्रिकल्चर बद्दल बोलतो, तिथे आपण म्हणतो की आपले खर्च कमी करा, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी करा. त्यामुळे तुमच्याकडचे रिसोर्सेस आहेत ते सगळे आधी वापरा. ते वापरले तर कदाचित ग्रीन हार्वेस्ट तुम्हाला वापरावं लागणार नाही. पण तुमच्याकडचे रिसोर्सेस जर कमी पडले तर मात्र तुम्ही ग्रीन हार्वेस्ट हा पर्याय निश्चितपणे निवडू शकता. डॉक्टर जे पी पाटील सर, आपल्या प्रश्नाचं कदाचित मी उत्तर त्याचं पूर्णतः तुम्हाला पटेल असं द्यायचा मी प्रयत्न केलाय. त्याहून जरी काही आपल्या शंका असतील तर आपण पुन्हा शेतकरी बंधूंशी आपण बोलू शकतो. आपणही गुळाच्या आमच्या ट्रायल्स आमच्या गुळाच्या गुळ केंद्रामध्ये तुम्ही केलेले आहेत, संशोधन केंद्रामध्ये त्याचे रिपोर्ट तुम्ही आम्हाला खूप एनकरेजिंग दिलेत. पुनश्च एकदा धन्यवाद. आणि शेतकरी बंधू, आपण ज्या पद्धतीने प्रश्न विचारताय मला तुम्हाला जास्तीत जास्त सखोल माहिती देण्यास आवडेल. पुन्हा शेवटचा एकदा सांगतो की आमच्या खताचा कारखान्याचा दरवाजा उघडा आहे. तुम्ही इथं या, बघा, प्लॉट बघा आणि मग भरखत जोरखत समजून घ्या, ग्रीन हार्वेस्ट समजून घ्या आणि त्याच्या अनुषंगाने पुढची आपली वाटचाल सस्टेनेबल ऍग्रिकल्चरकडे, शाश्वततेकडे कशी करायची याचा मार्ग आपण निश्चितपणे निवडा. धन्यवाद. माईक बंद आहे. धन्यवाद सर. आपण आजच्या भागामध्ये विस्तृतपणे आणि सखोल अशी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. अजूनही प्रश्नांची आणि शंका बाकी आहेत. या सर्व प्रश्न आपण पुढील भागात घेणार आहोत. तर आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया, आजच्या कार्यक्रमाचा शेवट करूया आणि पुन्हा एकदा पुढच्या सोमवारी 14 मार्चला सकाळी 11 वाजता नेचर केअर फर्टिलायझर्सच्या फेसबुक पेजवरती या उर्वरित प्रश्नांची मालिका घेऊन पुन्हा एकदा ग्रीन हार्वेस्ट आणि ग्रीन हार्वेस्ट स्पेशल या उत्पादनांविषयीच्या शंकांची आणि आपल्या प्रश्नांचे निरसन करण्यासाठी पुढच्या सोमवारी पुन्हा एकदा भेटूया. कार्यक्रमाची सांगता करताना पुन्हा एकदा आजच्या सर्व महिला दिनाविषयी एक शब्द पुन्हा एकदा बोलावा असं वाटतो. आर के लक्ष्मण नावाचे एक जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार आपल्या भारतामध्ये होऊन गेले आणि त्यांच्या व्यंगचित्राचं प्रतीक हे कायम कॉमन मॅन हे राहिलेलं आहे. बरोबर. लक्ष्मण सरांना एकदा प्रश्न विचारला गेला की सर, आपल्या व्यंगचित्रामध्ये कायम कॉमन मॅन दाखवलेला असतो, कॉमन वुमन का नसते?
आर के लक्ष्मणांनी त्यावेळेला तात्काळ उत्तर दिलं की अ वुमन कॅन नेव्हर बी अ कॉमन. फॅन्टॅस्टिक. अशी अनकॉमन असणारी स्त्री, जिला कधी कोणीही नमवू शकत नाही, अशी वुमन, या स्त्री शक्तीला पुन्हा एकदा नेचर केअर फर्टिलायझर्सच्या वतीनं आम्ही मानाचा मुजरा करतो आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता करतो. नेचर केअर फर्टिलायझर्स निर्मित करत असलेल्या सर्व शाश्वत लोकशिक्षणाच्या उपक्रमांची मालिका आपल्याला नेचर केअर फर्टिलायझर्सच्या फेसबुक पेजवरती आणि युट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे. कृपया आपण आपल्या फेसबुक पेजवर, आमच्या फेसबुक पेजवरती जावं, आमचं फेसबुक पेज लाईक करावं आणि युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं हे आपण विनंती करतो. आमचा ग्राहक सेवा क्रमांक, कस्टमर केअर नंबर आपल्याला पुन्हा एकदा सांगतो, जेणेकरून आपल्या प्रश्नांची आणि शंकांची आमच्यापर्यंत पोच करता येतील. आमचा कस्टमर केअर नंबर आहे 9881 584 160, 9881 584 160, 9881 584 160. धन्यवाद सर, आपण आज पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तर दिलीत. पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचे मनपूर्वक आभार. भेटूया पुढच्या सोमवारी 14 मार्चला सकाळी 11 वाजता. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद अमृत. धन्यवाद.